हे म्हणजे बघायचं, तुम्हाला जर बघायला गेला तर 1.5 कोटी रुपये नाल्यातनं घाण काढायला ह्या भागातील प्रस्थापित लोक टेंडर काढून हे गाळ काढून ह्याचा परत विक्री करून हे पैसा करतात. हे महापालिकेच्या आयुक्तांना माहीत आहे का, उपायुक्तांना माहीत आहे का? ह्या वार्ड क्रमांक 10मध्ये त्यांनी लक्ष घालून असे काही ठिकाणी ज्या गोष्टी आहेत ते जनतेसमोर आणणं आज या ठिकाणी गरजेचं आहे. नाल्याची सुद्धा माती काढलेली आहे ना, ती कमीत कमी 30 गाड्या भरून घेऊन गेल्यात. पलीकडे नाला साफ करतो म्हणून माती पडते ना, ती माती गाडी लावून सरकार मिळत ना सगळ्या घेऊन गेल्या. सांगलीतील प्रभाग क्रमांक 10 मधील नाला सफाईच्या गाळाची माती परस्पर विक्री, विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन आरवाळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाले सफाई केली जाते. नाला सफाई करत असताना गाळ नाल्याच्या बाजूला टाकली जाते. मात्र या गाळ मातीची कोणती टेंडर निघाली नाही किंवा प्रशासनाची अशा कोणत्याही गाळ माती उचलण्याची परवानगी दिली नसताना काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर गाळ्याची माती चोरी करून विकली जात आहे. याची महापालिका प्रशासनाने तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच माती चोरीची विचारपूस केली असता जीव मारण्याची धमकी सुद्धा यावेळी एका पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिली आहे. अशा पदाधिकाऱ्यांवर तात्काळ पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी तक्रारीत मागणी सचिन आरवाळे यांनी केली आहे. आताच वार्ड क्रमांक 10मध्ये माझे मित्र सरकारी अजय उबाळे यांनी मला सांगितलं की हे JCBनं मी जे काढण्याचं काम खोदकाम चालू आहे ते मला या भागातील SI उदळे यांनी सांगितलं आहे. पण मी त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी म्हणते मी तसे काही सांगितलेलं नाही, मी फक्त प्लास्टिक साफसफाई करण्यासाठी सांगितलेलं आहे. तुम्ही जर बघितला तर एक पूर्ण गाळ आहे, हे खत आहे, हे जे गाळ आहे हे पूर्णपणे खत आहे. ते इथनं नेऊन कुठंतरी विक्री करून त्याचे पैसे करण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. हे त्या भागातल्या लोकांनी लक्षात घ्यावं. नाल्याची बी माती, या नाल्याची माती किंवा जे टेंडरातले पैसे काढले जातात ते कशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यकर्ते सांभाळण्याचं काम या ठिकाणी चालतं हे तुम्हाला दाखवून देण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे. पुढे कसं त्यांना हे काम सांगितलेलं आहे. त्यांनी म्हणतात आम्हाला ह्या साहेबांनी काम सांगितलेलं आहे. हे वार्ड क्रमांक 10मध्ये काय चाललं आहे हे म्हणजे बघायचं, तुम्हाला जर बघायला गेला तर 1.5 कोटी रुपये नाल्यातनं घाण काढायला ह्या भागातील प्रस्थापित लोक टेंडर काढून हे गाळ काढून ह्याचा परत विक्री करून हे पैसा करतात. हे महापालिकेच्या आयुक्तांना माहीत आहे का, उपायुक्तांना माहीत आहे का? ह्या वार्ड क्रमांक 10मध्ये त्यांनी लक्ष घालून असे काही ठिकाणी ज्या गोष्टी आहेत ते जनतेसमोर आणणं आज या ठिकाणी गरजेचं आहे. न्यायाचा काय संबंध म्हणजे ते विचारवले प्लॉट भरला का न्यायला लागतो. गाड्यांचे नंबर गावलीत रे, गाड्या सगळ्या जातात आता. होय गाड्या जरा ते नंबर घेऊन त्या गाड्यांनी महापालिकेमध्ये नाही जे तलाठी असतं तिथलं बी घेतलं नाही, परमिशन घेतलं नाही की पावत्या भरत गाडी भरत असताना पावत्या लागते. आज पत्र किती 6 गाड्या 8 गाड्या गेल्या काय. आता ही यात तुम्ही आहे ना पलीकडली ती मातीची वगळून येणार तुम्हीच आहे सगळे. ए त्याला थांबावं लागतं JCB वाल्याला. JCB वाल्या ए थांबवता थांब 2 मिनिट थांब. ही अशी लोक तर पैसे मिळवत असेल थांबा 2 मिनिट ही स्पोर्ट पाहिजे. आज वार्ड क्रमांक 10मध्ये शेरी नाल्याजवळ सकाळी 11 साडे 11 वाजता त्या शेरी नाल्याला लागून जो गाळ माती काढण्यात आलेला आहे महापालिकेकडून, त्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता आज सकाळी आम्ही व्हिडिओ केलं. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. आमच्या भागातले सर्वच कार्यकर्ते तिथं घेऊन मी गेल्यानंतर त्या JCB वाल्याला विचारलं की हे गाळ आणि माती जी तुम्हाला कोण महापालिकेनं परमिशन दिले का. ते म्हणले आम्हाला कोणतेही परमिशन नाही, कोणती आम्ही माहिती आम्हाला तशी माहीत नाही. पण आम्ही त्या ठिकाणचं व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर तिथं एक व्यक्ती त्या वार्ड क्रमांक 10मधील अजय रावसाहेब उबाळे म्हणून त्या ठिकाणी ते आले. ते आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सगळं कारस्थान जे आहे
ते सगळं मी करत आहे. त्यामुळं तुम्ही हा विषय वाढवू नका, तो विषय थांबवा. कारण वारंवार वार्ड क्रमांक 10मध्ये अशा काही गोष्टी होत असतील त्यावेळी मी तिथं उपस्थित असतो. माझ्या नजरेत जे काय पडतं चुकीचं होत असेल तर मी ते समाजासमोर जनतेसमोर आणायचा वारंवार मी प्रयत्न करतो. तो व्हिडिओ शूटिंग केल्यानंतर आम्ही माननीय तलाठी साहेबांना फोन केला. तलाठी साहेबांना विचारल्यानंतर ते म्हणले की बाबा ही आमच्याकडे कोणतीही परवानगी नाही, कोणतीही नाही, त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करून तलाठी साहेबांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन देऊन गेलेलं आहे. पण आम्ही तलाठी साहेबांना फोन लावत असताना त्या तिथल्या 4 डंपर, 1 JCB ते सगळं त्या ठिकाणी ओतून, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दिसतंय, ते पूर्ण ओतून तिथनं ते पलायन केलेले आहेत. त्यानंतर दुपारी अजय रावसाहेब उबाळे म्हणून जे कार्यकर्ते आहेत तिथं, त्या कार्यकर्त्यांनी मला दारू पिऊन व फोन करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे व जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे मला. त्या अनुषंगानं आमच्या भागातील सर्व कार्यकर्ते जे तिथं होते त्यांना मी घेऊन माननीय विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन तक्रार दिलेली आहे. इथून पुढच्या काळामध्ये जर आमच्या संघ असं जर ह्या भागातनं होत असेल, असे कार्यकर्ते जर आमच्यावर जीवे मारण्याची धमकी देत असतील किंवा जर आम्ही जर चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल आणि समाजाला ज्या चुकी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कुठंतरी पोलीस प्रशासनानं व भागातील प्रस्थापिताने ह्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि ह्या पुढच्या काळामध्ये जर माझ्या जीविताला काय दुखापत झाली, काय जर झालं तर सर्वस्वी जबाबदार हे अजय उबाळे राहतील. विषयाचं गांभीर्यानं घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर खातेनिहात करून पूर्ण चौकशी करून त्याची माहिती जनतेसमोर आणावी.